NMCचा नवीन रूल येऊ दे किंवा न येऊ दे, ह्या वर्षीच्या प्रोसिजरमध्ये एक गोष्ट तर कंटिन्यू राहणार आहे, ती म्हणजे 15% NRI कोटा। हा कोटा प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजला असतो आणि याचा नक्की सिग्निफिकन्स काय आहे हा समजावून घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे। प्रत्येक प्रायव्हेट MBBS, BDS, BMS, BHMS अशा सगळ्या कोर्सेसमध्ये हा कोटा 15% आहे। तर ह्याचा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन प्रोसिजरवर काय फायदा तोटा होऊ शकतो, याचं नक्की मेरिट किती जातं आणि कमी मार्क असताना देखील आपल्याला एखादं कॉलेज मिळायचं असेल तर हा कोटा कसा फायदेशीर ठरू शकतो, ही माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्ते, मी शारंग गट्टी, आपला करिअर आणि ॲडमिशन मेंटॉर। ज्यावेळी आपण MBBS या कोर्सचा विचार करतो त्यावेळी मी नेहमी सांगतो की MBBS कोर्सला ॲडमिशन हे एकतर मेरिट बेसिसवर होऊ शकतं, अदरवाईज मनी बेसिसवर होऊ शकतं। जर का तुमचे मेरिट चांगला असेल, तुमचे नीटचा स्कोर चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला ॲडमिशन होऊ शकेल चांगल्या गव्हर्नमेंट किंवा कमी फीजमधल्या प्रायव्हेट कॉलेजला देखील। पण समजा तुमचे मार्क्स कमी आहेत बट तुम्ही इलिजिबल आहात, जो काही ह्या वर्षीचा 50% हा माझ्या मते 125 ते 130 मार्क ओपन मेरिट आणि साधारणतः 95 ते 100 मार्क हा कॅटेगरीसाठी नीटचा स्कोर असेल। एवढे जर का तुमचा स्कोर आला तर तुम्ही इलिजिबल होणार आहात MBBS, BDS, BMS, BHMS ह्यासारख्या कोर्सेसला। तर जर का तुम्ही एकदा इलिजिबल झालात तर तुम्ही हे कोर्स परस्यू करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता। पण एवढ्या कमी स्कोरला नक्की ॲडमिशन पाहिजे असेल तर काही लिमिटेड कॉलेजेस असतात की ज्याला स्कोर खूप कमी येतो आणि ॲडमिशन मिळतं। पण जर का तुम्हाला स्पेसिफिकली हेच पर्टिक्युलरली प्रायव्हेट कॉलेज हवं आहे किंवा मला हेच पर्टिक्युलरली डीम्ड कॉलेज हवं आहे तर तिथं ॲडमिशन मिळवायचं असेल तर एक कोटा आहे जो आपल्याला युजफुल ठरू शकतो, तो म्हणजे NRI कोटा। पण हा कोटा जसा मी उल्लेख केला त्या पद्धतीनं मेरिट बेसिसवर हा म्हणायला नुसता असला तरी हा सगळा खेळ हा पैशाचा असतो। NRI कोट्यामधून मेरिट खूप कमी लागतं, पण ज्यांची पॉवर आहे, ज्यांना पैसे लावून पण पर्टिक्युलरली हेच कॉलेज पाहिजे अशी इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी NRI कोट्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता। एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऑल इंडिया MCC जी प्रोसिजर कंडक्ट करतं त्याच्यासाठी ही प्रोसिजर होत असताना जर का तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलरली डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोटा आपण जरी त्याला म्हणत असलो तरी मॅनेजमेंट कोटा हा डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जो चालू होतो तो मेरिटवरतीच भरला जातो, त्यासाठी वेगळी काही प्रोसिजर करावी लागत नाही। पण मी स्पेसिफिकली NRI कोट्याच्या प्रोसिजर संदर्भात जर का सांगत असेल तर त्यावेळेची जी प्रोसिजर आहे ती वेगळी आहे। त्या कोट्याचा कट ऑफ कमी असतो का तर येस कमी असतो, पण फी किती असते तर जी रेग्युलर फी आहे त्याच्या 3 पट किंवा 5 पट फी आकारण्याचा अधिकार कॉलेजला दिलेला असतो आणि ही फी आपल्याला डॉलर्समध्ये मेन्शन केलेली असते, ज्यावेळी आपण फॉर्म भरतो त्यावेळी दिसतं देखील। सो याची ॲक्च्युली प्रोसिजर कशी चालते, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया ऑल इंडिया प्रोसिजरमध्ये। ऑल इंडिया प्रोसिजरमध्ये एखादं तुम्ही कॉलेजला अप्लाय करताय ज्याची डीम्ड युनिव्हर्सिटीची आत्ताच्या रूलनुसार फी 20 लाख आहे आणि तुम्हाला तिथं NRI कोट्यामधून जायचं आहे। आता NRI कोट्यामधून कोणी जाऊ शकतं, जो कॅन्डिडेट ॲक्च्युअल NRI आहे तो। पण इंडियामध्ये ॲक्च्युअल NRI कॅन्डिडेट एवढी जास्त फी भरून शिकायला मेडिकल कोर्सेससाठी येत नाहीत असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे। मग हे सीट्स काय वाया घालवायच्या का तर नाही, या सीट्स वाया जात नाहीत, तर ह्या सीट्स NRI स्पॉन्सर्ड स्टुडंट्सना दिल्या जातात। 2020 ह्या प्रोसिजरपर्यंत ह्या सीट्स या NRI स्पॉन्सर्ड जर का भरले गेले नाहीत तर राऊंड 3 किंवा लास्ट राऊंड जो काय कंडक्ट केला जायचा त्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये दिल्या जायच्या इंडियन नॅशनल्सनाच। पण ह्याच्या 2021 प्रोसिजरमध्ये थोडा चेंज केला गेला। जर का या NRIच्या सीट्स डायरेक्टली ॲज अ NRI कॅन्डिडेट फिलअप झाल्या नाहीत तर त्या सीट्स विद्यार्थ्यांना इंडियन नॅशनल्स विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आणि ह्या इंडियन नॅशनल्स विद्यार्थ्यांना इंडियन नॅशनलच्या ज्या काही फीज आहेत त्या फीजमध्ये मिळणार होत्या। सो ह्याच्यात ह्या सीट्समध्ये कॉलेजेसना भरपूर फायदा असतो, त्याच्यात ते ॲज अ डोनेशन किंवा जी काही मी म्हटलं तसं 3 टाइम्स 5 टाइम्स फी घेऊ शकत असतात। सो ह्याच्यात कॉलेजचं नुकसान होऊ शकत होतं की कॉलेजेसना रेग्युलर फीजमध्ये इंडियन नॅशनल्सना घ्यावं लागलं असतं ॲडमिशन, आणि दुसरं नुकसान असंही विद्यार्थ्यांचं होत होतं की ज्यांच्याकडे पैशाची ताकद होती बट त्यांच्याकडे मेरिट नव्हतं, त्यांना कॉलेजशी बोलून ह्या काही पद्धतीच्या डोनेशन्स वगैरे देऊन हे कॉलेज मॅनेजेस करता येत होते का तर येत होते, प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेस। सो ह्याच्या संदर्भातला जर का आपल्याला राजमार्गाने ॲडमिशन हवं असेल तर ते आपण कसं मिळवू शकतो तर ह्याची प्रोसिजर मी आज तुम्हाला सांगणार आहे।
एक एक्झाम्पल घेऊया डीम्ड युनिव्हर्सिटीचं. MCC प्रोसिजर थ्रू जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही NRI कॅन्डिडेट असाल तरच ते ॲडमिशन घेऊ शकता. अदरवाईज तुमची नॅशनॅलिटी इंडियन असेल तर तुम्हाला अप्लाय डायरेक्टली तो करताच येत नाही, कारण तो तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल लिस्टमध्ये दिसतच नाही. मग तुम्हाला जर का NRI कोट्यातून अप्लाय करायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी MCC एक नोटिफिकेशन आउट करतं. त्या नोटिफिकेशनमध्ये पहिल्यांदा इंडियन नॅशनॅलिटी टू NRI तुम्हाला कन्व्हर्जनचा एक ऑप्शन दिला जातो. याच्यासाठी फार कमी वेळ असतो. नॉर्मली याला 36 ते 48 तास फक्त असतात. त्यामुळे ह्या 36 ते 48 तासात मी जी आता डॉक्युमेंट सांगतोय ती अरेंज करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला ॲडमिशन आधीच फिक्स करायचं आहे त्यांनी ही ॲडमिशनची जुळवाजुळव आधीच करून ठेवलेली बरी. सो हे डॉक्युमेंट्स आपल्याला दिलेल्या ईमेल आयडीवर दिलेल्या वेळेत मेल करावे लागतात. MCC ते चेक करतं. त्याचं व्हॅलिडेशन झाल्यानंतर एक MCC लिस्ट लावतं की येस ह्या कॅन्डिडेट्सचं इंडियन नॅशनल टू NRI स्पॉन्सर्डमध्ये आम्ही कन्व्हर्जन केलेलं आहे. आता ते विद्यार्थी ऑप्शन देत असताना इंडियन नॅशनलचाही देऊ शकतात आणि NRIचं कोट्यातलाही देऊ शकतात. म्हणजे तो विद्यार्थी रेग्युलर फीमधूनही अप्लाय करू शकतो किंवा जी त्या कॉलेजची 3 पट 5 पट फी भरून NRI कोटाचं जे काय आहे त्या बजेटमध्ये आपण तो अप्लाय करू शकतो. मग ह्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स असतात, तर महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट असतं की ह्या कॅन्डिडेटला कोण ना कोणतरी फॉरेन स्पॉन्सर लागतो. मग तो त्याचा रिलेटिव्ह लागतो कोणी ना कोणीतरी. सो रिलेटिव्ह कोणी जो असेल त्याला आधी त्याचं डॉक्युमेंट प्रूव्ह करायला लागेल. म्हणजे त्याचा व्हिसा, पासपोर्ट ह्या गोष्टी आल्या. त्याला एक इंडियन एम्बसीकडून, जो ज्या देशात राहतोय तिथून इंडियन एम्बसीकडून NRI सर्टिफिकेट घ्यावं लागतं की तो नॉन रेसिडेन्शियल इंडियन आहे हे प्रूव्ह करणारं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तिसरं, त्या स्पॉन्सरला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं त्यांच्या देशात जी काही स्टाईल असेल ती वापरून की मी त्या स्टुडंटची सगळ्या वर्षांची फी स्पॉन्सर करतोय याचं मी ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञा करून लिहून देतो आहे. ते तिसरं डॉक्युमेंट असतं. आणि चौथं डॉक्युमेंट एक स्टुडंट्सला इथून करावं लागतं की जो कोण आपला स्पॉन्सर आहे तो कुठून ना कुठून तरी आपल्या फॅमिली ट्रीमध्ये बसतो आणि तो माझा रिलेटिव्ह आहे. ही 4 डॉक्युमेंट्स आणि आपलं नीटचं मार्कशीट हे ज्यावेळी आपण ईमेल करतो त्यावेळी आपल्याला NRI कन्व्हर्जन मिळू शकतं. आणि हे जर का NRI कन्व्हर्जन सक्सेसफुली मिळालं तर आणि तरच आपण NRI मधून ऑप्शन एंट्री करू शकतो आणि मग आपल्याला NRIची सीट अलॉट होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. त्यातही काही कॉलेजेस लाईक मणिपाल किंवा सिम्बॉयसिस याची डिमांड जास्त असल्यामुळं किंवा सिम्बॉयसिस सारख्या कॉलेजचा जरी NRI कोटा कन्सिडर केला तरीही त्याची होणारी फी ही कंपॅरेटिव्हली बाकीच्या कॉलेजेसमध्ये रेग्युलर कोटा एवढी होते. असं असल्यामुळं विद्यार्थी ह्याला स्पेसिफिकली NRIचे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करून अप्लाय करतात. बाकी कोणत्याही कॉलेजला फारशी गडबड होत नाही, तिथं तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन मिळू शकतं. सो ही रेग्युलर प्रोसिजर जर का तुम्ही फॉलो केली आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला अजूनही तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही कॉलेजशी जर का निगोशिएशन केलं, कारण ह्या कोट्यामध्ये कॉलेज बरोबर बोलून निगोशिएशन होऊ शकतं. तुम्हाला काही अमाऊंट ही जर का डायरेक्टली 1 इयर अशी जर का द्यायची असेल ॲज अ रेग्युलर फी आणि एकदम काही कॅश अमाऊंट जरी द्यायची असेल तरी बरेच कॉलेजेस ह्याच्यात डोनेशन अमाऊंट म्हणून ॲक्सेप्ट करतात. नक्कीच ही लिगल वे नाही आहे, पण तुमचे पैसे वाचावेत आणि ही रेग्युलर प्रॅक्टिस जिथं कॉलेजला चालते ह्याच्या संदर्भात हेल्प व्हावी म्हणून ही मी माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि मी जी आता सांगितलेली 4 डॉक्युमेंट्स आहेत ती आयत्या वेळी तुमची गडबड होऊ नये आणि तुम्हाला जर का पैसे भरून चांगलं कॉलेज हवं असेल आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर तुमची गडबड त्यावेळी होऊ नये म्हणून ही माहिती देत आहे. कारण लास्ट इयरला त्याच्याही मागच्या वर्षी असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. जर का तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या प्रोसिजरमध्ये यायचं आहे किंवा इतर राज्यांच्या प्रोसिजरमध्ये यायचं आहे तर काही राज्यांच्या ठिकाणी जसं की तेलंगणा, आंध्र प्रदेश इथं अप्लाय करत असताना कॅटेगरी C असं म्हणतात ते, त्याला NRIचा कोटा असतो. तिथं तुम्हाला कंपल्सरी NRIचे डॉक्युमेंट्स घेतल्याशिवाय एंट्री मिळत नाही आणि त्यांची ठरलेली जी फी असते, फॉर एक्झाम्पल ह्या कॉलेजेस ह्या स्टेटसाठीची जी फी आहे ती 23 लाखाच्या पुढे जाते. तर इथंही तुम्हाला काही निगोशिएशनचा चान्स मिळतो, पण ऑफिशियल अलॉटमेंट यावीच लागते. त्यासाठी ही डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशनच्या वेळेस प्रोड्यूस आपल्याकडे करावीच लागतात. आणि जर का तुम्ही NRI म्हणून रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला ही अपोलो, कामिनेनी ह्यासारख्या मोठ्या कॉलेजेसला NRI कोट्यामधून ॲडमिशन मिळू शकतं. त्याच्यानंतर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह राहील की कॉलेज बरोबर तुम्ही किती निगोशिएट करू शकता आणि ती फीज पर इयर किती डिसाईड करू शकता.
ऑफिशियली तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर ही डिसाइडेड असते फी डॉलर्समध्ये पे करायची आहे की इंडियन करन्सीमध्ये पे करायची आहे, व्हाईटमध्ये पे करायची आहे, और तुम्हाला कॅश ही अमाऊंट चालेल, हे सगळं आधी पूर्ण क्लिअर बोलल्यानंतरच तुम्हाला हा डिसिजन घ्यायचा असतो, कारण ह्याला युटर्न नाही, अदरवाईज तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन प्रोसिजरमधनं आउट होता. सो ही थोडी रिस्की प्रोसिजर जरी असली तरी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी कॉलेजची डायरेक्ट आपल्याला निगोशिएशन करून ही ॲडमिशन प्रोसिजर पक्की करू शकता. मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या बाबतीत जो फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI कोटा आपण ज्याला म्हणतो, त्या कोट्याला NRIच्या डॉक्युमेंटचं कंपल्शन हे लागू केलं गेलं नव्हतं. डायरेक्टली राऊंड 1ला ज्यांनी कोणी NRIच्या कोट्यातून अप्लाय केल्या होत्या सीट्स, म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रोसिजरच्या वेळेस आपल्याला 3 ऑप्शन असतात महाराष्ट्र प्रोसिजरला. एक तर तुम्ही स्टेट कोटामध्ये अप्लाय करणार असाल तर फॉर्म भरतेवेळी 1000 रुपीज पेमेंट करावं लागतं. जर का तुम्हाला दुसऱ्या राज्यातले तुम्ही कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन हवंय तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त NRI कोटाच अवेलेबल असतो. किंवा तुम्ही महाराष्ट्रातलेच कॅन्डिडेट आहात पण तुम्हाला महाराष्ट्र प्लस NRI असं जर का वापरायचं असेल, दोन्ही कोट्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला 6000 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. जर का विद्यार्थी 5000 किंवा 6000 रुपये पेमेंट केलेला असेल तर त्याला ऑप्शन एंट्रीच्या वेळी हा NRI कोट्याचा ऑप्शन येतो. याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये रेग्युलरली कॉलेजेसमध्ये जी प्रॅक्टिस चालते ती प्रायव्हेट कॉलेजेसला त्यांची जी ऑफिशियल फी असते त्याच्या 5 पट फी आकारण्याची प्रॅक्टिस चालते. सो ह्यातही मोठ्या प्रमाणात निगोशिएशन होऊ शकतात. जर का विद्यार्थी वन टाइम काही कॅश द्यायला तयार असेल तर त्याच्यामध्ये ती कॅश कॉलेज ॲक्सेप्ट करतं आणि फी रेग्युलराईज करून जातं. मी परत एकदा सांगतोय, हा लीगली किंवा ऑफिशियली कुठं रूल मिळणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही कॉलेजशी हे बोलाल डायरेक्टली त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्या जातात आणि ह्याबद्दलची सगळी माहिती कॉलेजच्या ऑफिशियल पर्सनकडून मिळू शकते. सो ह्याच्यासाठी तुम्हाला जर का ऑन सेफर साईड काम करायचं असेल तर काय करावं लागेल, तर जी मगाशी मी काही डॉक्युमेंट सांगितली त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचीही डॉक्युमेंट्समध्ये काही रिक्वायरमेंट्स आहेत. त्याच्यात मी जो 2 ॲफिडेविटचा उल्लेख केला होता ती ॲफिडेविट्स देखील येतात, NRI सर्टिफिकेट देखील येतं, फॅमिली ट्री पण येते. या सगळ्या डॉक्युमेंटचे जर का आपण प्रॉपर अपडेट केले आपल्या फॉर्म भरतेवेळी तर तुम्हाला ह्याचा बेनिफिट घेता येऊ शकतो. पण समजा एखादा कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये फक्त NRI कोट्यातून जायचा आहे पण त्याला NRI स्पॉन्सर कोणी नाही आहे, तरीही तो जाऊ शकतो का, तर ह्याचा आन्सर आहे येस, तो जाऊ शकतो. पण ही प्रोसिजर बाय मेरिट होत असल्यामुळं तुम्हाला कॉलेज कधीही 5 पट फी भरून ॲडमिशन घ्या असा फोर्स करू शकतं, कारण बरेच वेळा असा अनुभव आहे की कॉलेजेसनी ऑलरेडी ती सीट कुणाला द्यायची याच्यासाठी टोकन अमाऊंट घेऊन ठेवलेली असते. त्यामुळं मेरिटवर आलेल्या विद्यार्थ्याला त्याच्यात तो त्रास दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरायच्या अगोदर कॉलेजेसशी कन्फर्म बोलून घ्यावं लागेल आणि मगच हे ऑप्शन करावे लागतील आणि ऑप्शन भरावे लागतील. सो ही एक तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन होती. आपण नेहमीच व्हिडिओ बनवतो ते त्यावेळी मेरिटच्या स्टुडंटसाठी काय आणि MBBS, BDS, BMS, BHMS याबद्दल तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर त्याच्यात ऑथेंटिक माहिती देणारी जी काय वेबसाईटवरती असते, जी काय कुठूनही कॉपीड नाही आहे पण जी मागच्या वर्षीच्या डेटा बेस्ड फॅक्ट बेस्ड माहिती आहे ती आपण द्यायचा प्रयत्न करत असतो. पण असेही बरेचसे विद्यार्थी असतात की मार्क्स तर कमी आलेत, रिपीट तर करायची इच्छा नाही आहे, पण आम्ही ह्या मॅनेजमेंट कोट्याचा म्हणजेच NRI कोट्याचा वापर करून जाऊ इच्छितो. तर ह्यांच्यासाठी MBBS, डेंटिस्ट्री, आयुर्वेदा या सगळ्या ठिकाणी ह्या सीट्स मिळू शकतात. आणि सध्याची एक महत्त्वाची न्यूज, बऱ्याच कॉलेजेसला मी व्हिजिट करत असताना मला आलेला अनुभव असा आहे की BAMSच्या कॉलेजेसनी ह्याच्या संदर्भातली टोकन अमाऊंट, बुकिंग अमाऊंट ऑलरेडी ॲक्सेप्ट करायला प्रोव्हिजनली चालू केलेली आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना आयुर्वेदासाठी ॲडमिशन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर कॉलेजशी आधीच संपर्क करा. रिपीट करतो शेवटची गोष्ट की ही कोणतीही गोष्ट ऑफिशियली लीगली जरी होत नसली तरी तुम्हाला जर का ॲडमिशन हवं असेल तर हा रूल फॉलो करावा लागतो. हा रूट जर का घेतला तर ऑफिशियल वेनं ॲडमिशन होतं का, तर डेफिनेटली ऑफिशियल वेनं ॲडमिशन होतं, पण ह्यासाठी बेअर करावी लागणारी अमाऊंट ही जास्त असते. सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या वेगवेगळ्या व्हिडिओजबद्दलची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करून पाठवा, जेणेकरून आम्ही त्याच्याबद्दलचे व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवून पोस्ट करत राहू. आमचा टेलिग्राम ग्रुप देखील आहे अस्मी मेडिकल नावाचा, त्याला जॉईन व्हा. त्याच्यात सगळे आम्ही नोटिफिकेशन्स टाकत असतो वेळच्या वेळी, त्यामुळे तुमचं कोणताही इम्पॉर्टंट अलर्ट मिस होणार नाही. भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.